नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ओवी ही क्यूटूच्या फोनची वाट बघत असते आणि तेवढ्यात क्यूटूचा फोन येतो तर ओवीचा चेहरा खुलतो. तेव्हा आता क्यूटू म्हणतं की हाय ओवी, काय मला मिस करत होती का? तेव्हा आता ओवी म्हणते की हो, मी तुला खूप मिस केलं आणि तू नाही का मला मिस केलं? तेव्हा आता क्यूटू म्हणतो की हो, मी सुद्धा तुला खूप मिस केलं. आणि काय ओवी, तुला मी दिलेलं गिफ्ट आवडले का? ओवी लगेच आता रडायला सुरुवात करते. तर क्यूटू विचारतो की काय ओवी, मी दिलेलं गिफ्ट नाही आवडले का? का रडतेस तू? तेव्हा आता ओवी म्हणत असते की हे बघ क्यूटू, आणि ते गिफ्ट बघण्याच्या अगोदरच आईने ते गिफ्ट तोडून टाकले असे होता ओवी रडत सांगते. तेव्हा आता क्यूटू म्हणतो की काय तोडून टाकले? पण हे बघ, आता मी तुला आणखीन एक पझल देते आणि ते जर तू सोडवले तर तुला दुसरं गिफ्ट मिळेल, ओके? ओवी लगेच खुश होते. ओके बोलून आता काय पझल आहे असं विचारते. तेव्हा आता ऐश्वर्याच्या आवाजात क्यूटू लगेच सांगते, रंग असतो लाल, खूप सुंदर असतो त्याचा वास, आणि फुलांचा राजा तो, सांग बरं नाव त्याचं काय? तेव्हा आता ओवी खुशून म्हणते की गुलाब. तर लगेच आता क्यूटू म्हणते की हो, हाऊ स्वीट. आता तर लगेच ओवी म्हणते की हो, मग दे ना आता माझं गिफ्ट. तेव्हा मात्र आता क्यूटू म्हणतो की नाही, आत्ता नाही, अजून दुसरं एक पझल बाकी आहे. ते पझल जर तू सोडवले तर तुला नक्की गिफ्ट मिळेल आणि त्यातच तुझं गिफ्ट दडलेलं आहे. त्या दुसऱ्याचे उत्तर दे, मग लगेच तुला दुसरं गिफ्ट मिळणार आहे. तर ओवी खुशून म्हणते की ओके. मातीत ठेवतात भरून आणि त्यात मग ठेवतात बी, मग त्यात येतं सुंदर रोप, मग सांग नक्की ते काय असतं? तेव्हा आता ओवी खुशून म्हणते की कुंडी. तर लगेच क्यूटू टाळ्या वाजवतो. तर क्यूटू म्हणतो की आता दोन्ही जे काही उत्तर आहे तर ते मिळून तू हे पझल पूर्ण कर आणि तेथेच तुझं दुसरं गिफ्ट आहे. तेव्हा आता ओवी विचार करून म्हणते की पहिलं होतं गुलाब आणि दुसरं होतं कुंडी. गुलाब कुंडी असा विचार करून ती लगेच आता गुलाबाची कुंडी असं उत्तर देते. तेव्हा मात्र आता लगेच क्यूटू म्हणतो की हो यस. तेव्हा क्यूटू म्हणतो की जा, तेथे तुझ्यासाठी एक मस्त असं सरप्राईज ठेवलेलं आहे. तेव्हा आता लगेच ओवी खुशून म्हणते की ओके. आणि ओवी आता ते जे काही गिफ्ट ठेवलेले आहे तर ते गिफ्ट शोधत असते. तेव्हा आता शोधता शोधता मात्र तिला तेवढ्यात जानकी आवाज येते की ओवी ओवी, आणि ओवी मात्र आता जानकीचा आवाज ऐकून तर खूप घाबरते. आता ओवी काही आवाज देत नसते तर जानकी तिला आवाज देत देत बाहेर येते आणि आता येताने म्हणते की ही ओवी सुद्धा आता हिच्या पायाला फक्त भिंगरी लागलेली आहे, सारखी इकडे तिकडे जात असते. तेव्हा आता ओवी त्या कुंडीमध्ये तिचं गिफ्ट शोधते तर तिला तेथे गिफ्ट मिळते. तेव्हा व्हिडिओ कॉलवर ती लगेच आता क्यूटूला म्हणते की क्यूटू, माझं गिफ्ट मिळाले. तेव्हा आता ओवी गिफ्ट मिळाले म्हणून इतकी खुश होते. ओवी आता क्यूटूला विचारते की हे गिफ्ट मी उघडू का? तर क्यूटू खुशून म्हणतो की हो यस. आणि तेवढ्यात जानकी तिला आवाज देते की ओवी ओवी, आणि इतक्या उन्हातानाची ही कुठे जात असेल म्हणून आता ती सगळीकडे ओवीला शोधत असते. तेवढ्यात आता ओवी म्हणते की अरे देवा, म्हणजे तेव्हा आता क्यूटू विचारतो की काय झाले? तर लगेच ओवी सांगते की आई मला शोधते आणि बघ हे गिफ्ट जर आईला मिळाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा लगेच आता क्यूटू म्हणतो की हे बघ ओवी, ऐकून घे, काही झाले तरी आईला ह्या गिफ्टबद्दल काही कळायला नको, आणि तुला लपवाछपवी खेळता येत असेल ना, मग जा नीट लप. म्हणून ओवी लगेच आता त्या झाडाच्या मागे लपवायला येते आणि जानकी तिला आवाज देत येतच असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश काहीतरी आपल्या रूममध्ये फाईल चेक करत असतो आणि आता ती फाईल वाचून वगैरे झाल्यानंतर तो ती फाईल कपाटात ठेवतो. परंतु आता तेथे त्याने जानकीजवळ ते पैसे 3 लाख रुपये ठेवायला दिलेले असतात. तर त्याकडे आता ऋषिकेशचे लक्ष जाते आणि तेवढ्यात आता ते जे काही पैशाचं ते पॉकेट ठेवलेलं आहे तर ऋषिकेश उचकतो आणि तेव्हा त्याला हे पैसे कमी वाटतात. तेव्हा त्याला ते पैसे जानकीकडे ठेवायला दिलेले असतात हे आठवते. तेव्हा तो चेक करतो आणि त्यात फक्त 3 लाख रुपये असतात. तेव्हा तो विचार करतो की जानकीला मी ठेवण्यासाठी 5 लाख रुपये दिले होते, मग यातील बाकीचे पैसे कुठे गेलेत? म्हणून तो आता सगळीकडे पैसे शोधत असतो आणि परंतु त्याला तेथे काही पैसे कपाटात कुठेही मिळत नाही. तर आता ऋषिकेशला टेन्शन येते की नक्की जानकीने ह्या 2 लाख रुपयाचं केलं तरी काय? म्हणून आता इकडे जानकी तर बाहेर ओवीला आवाज देत येते. तर ऋषिकेश आता तिच्या मागे पैसे कुठे ठेवलेले आहे हे विचारायला येणार असतो. जानकी ओवी ओवी असा आवाज देत येतच असते. इकडे तिकडे ओवीला शोधते. तेवढ्यात ऋषिकेश मागून येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे बघत असते. तेव्हा आता लगेच ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं तू कुणाला शोधतेस? तेव्हा मात्र आता जानकी थोडीशी घाबरते. परंतु लगेच ओवी ही चोरून आता ऋषिकेश आणि जानकीकडे बघत असते आणि ऐश्वर्यासुद्धा
यांना चोरून पाहत असते। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो केव्हापासून ओवीला शोधते परंतु ओवी कुठे गेली काहीच कळत नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी असेल इथे कुठेतरी, परंतु मला एक गोष्ट सांग, मी तुला 5 लाख रुपये कपाटात ठेवण्यासाठी दिले होते, मग त्यातील 2 लाख रुपये कुठे गेले? 2 लाख रुपये तू वेगळीकडे कुठेतरी ठेवले का? तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो, कारण ते पैसे तिने शर्वरी वंशला दिलेले असतात। आता ते पैसे त्या मुलीला ज्योतिकाला दिल्याचे त्यांना आठवते। तेव्हा मात्र आता ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, ते पैसे कुठे आहेत? तेव्हा आता जानकी मनात विचार करते की एक खोटं बोलण्यासाठी 100 खोटं बोलावं लागतं, त्यापेक्षा एकदाच जे काही खरं आहे तर ते मी सांगून टाकते। आता जानकी हा विचार करत असताना काही उत्तर देत नाही। तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा विचारतो की जानकी काय झाले, तुला आठवत नाही का ते पैसे कुठे ठेवलेत ते? तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी बोल ना, अगं इतकं टेन्शन कशाला घेते, मी तुला जा वगैरे विचारतोस का? जनरली तू कायम असे काही जर केले तर ते त्याबद्दल मला सांगत असते, परंतु आता जे काही आहे ते सांगून टाक स्पष्टपणे। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश तसे नाही। आता जानकी सांगायला सुरुवात करणार तोच लगेच सुमित्रा त्यांना आवाज देते की जानकी ऋषिकेश तुम्ही येथे काय करता, तुम्ही इकडे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश आत जातात तर ओवी लगेच आता त्या झाडामागून बाहेर निघते। तेव्हा लगेच आता ओवीचा व्हिडिओ कॉल सुरूच असतो। तर आता ऐश्वर्या तिच्या आवाजात विचारते की काय ग, गेली का तुझी आई? तेव्हा आता ओवी अगदी संशयाने पाहते आणि क्यूटूला विचारते की क्यूटू तुझा आवाज असा काय येतो? तेव्हा परत ऐश्वर्या क्यूटूच्या आवाजात बोलते की सॉरी सॉरी, आणि आई गेली का असे विचारते। तेव्हा आता ओवी सांगते की हो, तिला आईने हाक मारली म्हणून ती गेली। तेव्हा आता ऐश्वर्या तिला म्हणते की बरं ठीक आहे, थोड्या वेळाने तू आता परत ये, तोपर्यंत मी तुझी वाट बघते, आता तू फोन ठेवून दे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि जे गिफ्ट मी तुला आत्ता दिले ना ते गिफ्ट तू लपवून ठेव, आईला दाखवू नको। आणि गुड नाईट करून ओवी आता तेथून निघून जाते। तेव्हा आता ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो की नशीब आता त्या ओवीने माझा आवाज ओळखला नाही, म्हणून ती जोराचा दीर्घ श्वास सोडते आणि आता विचार करते की एकतर वेळ खूप माझ्याकडे कमी आहे, त्यासाठी आता ह्या ओवीकडून मला ते प्रॉपर्टीची फाईल मिळवावीच लागेल, त्यामुळे आता डायरेक्ट मी ओवीला त्याबद्दलच विचारते आणि ती प्रॉपर्टीची फाईल मी ओवीकडून मिळवतेच। आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो। तेव्हा आता ऐश्वर्या खूपच घाबरते। ऐश्वर्या म्हणते की येथे जानकी आली असेल का? आता हा सारंग आलेला असतो। तर आता ऐश्वर्या म्हणते की आता मी नक्की काय करू आणि आता हे सगळे कुठे ठेवू? तेव्हा मात्र आता सारंग तेवढ्यात आवाज देतो की ऐश्वर्या ऐश्वर्या। सारंगचा आवाज ऐकून आता ऐश्वर्या विचार करते की सारंग इथे काय करत असेल। तेव्हा ऐश्वर्या आतमधूनच विचारते की सारंग तुम्ही इथे काय करतात? सारंग सांगतो की अहो ऐश्वर्या, मी तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी आलो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हा वेडा सॉरी म्हणण्यासाठी का आला असेल इथे? तेव्हा सारंग बाहेरून म्हणतो की ऐश्वर्या अहो मगाशी मी बाळाचा विषय काढला म्हणून तुम्ही खूप रागावले असते आणि तुम्ही खूप रडत बसलात ना। तेव्हा ऐश्वर्या इतकी आता त्या सारंगवर चिटके दात खात म्हणते की याला असं वाटा कॉस्ट्यूम मध्ये घालून त्याला इतकं धुपटून काढावं। सारंग आता बिचारा बाहेरून विचारत असतो की ऐश्वर्या सांगा, अहो रडतात का तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या आतमधून मुद्दाम खोटं बोलते की हो। तेव्हा आता ह्या सारंगला आणखीन वाईट वाटते। तो म्हणतो की ऐश्वर्या सॉरी सॉरी, खरंच म्हणूनच मी येथे आलो। आणि तो आता ऐश्वर्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो की ऐश्वर्या हे बघा, यापुढे कोणी कितीही काही म्हणले तरी सुद्धा मी तुमच्या शब्दापुढे काहीच बोलणार नाही आणि हा विषय कधीही घेणार नाही, परंतु प्लीज ऐश्वर्या अहो तुम्ही रडू नका। आणि ऐश्वर्या अहो प्लीज ऐकतात ना मी काय म्हणतो ते? तेव्हा आता आतमधून ऐश्वर्या म्हणते की हो ऐकते। आणि हे बघा सारंग, मला थोडासा वेळ हवा आहे, मला एकटीला बसायचे आहे, प्लीज तुम्ही इथून जा। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो मी जातो, परंतु तुम्ही रडू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी आपल्या खोलीमध्ये थांबतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो सारंग प्लीज इथून जा। ऐश्वर्याला आता ह्या सारंगचा खूप राग येत असतो की हा थोडासा क्रॅक आहे, या क्रॅकचं मी काय करू? तेव्हा आता सारंग लगेच ऐश्वर्याच्या मनधरणीसाठी तेथून निघून जातो। त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी आत येतात तर सुमित्रा म्हणते की बरं झालं आलात। तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारतो की आई काय ग, काय झाले, तू कशाला बोलावलंस? तर सुमित्रा म्हणते की अरे शर्वरीने आपल्याला इतकी मोठी आनंदाची बातमी दिली, मग आपण सुद्धा काही तयारीला लागायला नको का? तेव्हा आता ऋषिकेश खिवशून विचारतो की म्हणजे काय? तर सुमित्रा डोक्याला हात लावून म्हणते या मुलांच्या तर काही लक्षात येतच नसतं। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे शरूची चोर ओटी आता भरायला हवी आणि ते सुद्धा साधं सुद्धा काम नसतं, त्यासाठी भरपूर तयारी करावी लागते। ऋषिकेश म्हणतो की अगं आई असून दे, तू कशाला काळजी करतेस? हे बघ
सगळं आपण करूयात, कपड्यांची खरेदी, डेकोरेशन, तू सांगेल ती मिठाई आपण आणूयात, तू काही काळजी करू नको. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तू जर इतकी सगळी तयारी करत असाल तर माझी काळजीच मिटते. आणि हे बघ, आज खूप काही मिठाई सुद्धा मी मागवली होती आणि ती लगेच शर्वरीकडे गुलाबदादाकडून पाठवून सुद्धा दिली. शर्वरी मात्र आता ही मिठाई बघून खूप खुश होणार आहे. तर आता ऋषिकेश म्हणतो की अगं झालीच पाहिजे, बहीण तर माझी आहे ना. तेव्हा आता यांची ही चाललेली तयारी बघून जानकीला इतकं वाईट वाटत असतं, कारण आपणच आपल्या घरच्यांना फसवतो. तेव्हा ऋषिकेश आता सुमित्राला म्हणत असतो की आई तू काही काळजी करू नकोस, आपण चोर ओटीचा मोठा असा, आणि परत म्हणतो की चोर ओटी आहे तर चोर ओटीचा छान असा मोठा कार्यक्रम करूयात. जानकीचं काही आता यांच्या बोलण्याकडे लक्ष नसते, ती सारखी आता त्या टेन्शनमध्येच असते. तेव्हा आता जानकी विचार करते की खरंच आई आणि ऋषिकेश किती खुश आहेत. शर्वरी वंशाच्या चोर ओटीचा ते कार्यक्रम करायला निघाले, परंतु आता हे जे खोटं आपण लपवलेलं आहे तर ते कसे सांगायचे की शर्वरी वंश प्रेग्नेंट नाही. जे काही सुरू आहे तर जर ते त्यांनी ऐकले तर केवढा त्यांना धक्का बसेल. पण निदान आई आणि ऋषिकेश या दोघांना तर मला सांगायला हवं, परंतु हे सगळं मी आता त्यांना कसे सांगू. आणि जर उद्या हे प्रकरण वाढत गेले तर खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल. आणि जर ऋषिकेश आणि आईंना सांगितले तर शर्वरी वंशने त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केले तर. म्हणून जानकीला आता दोन्ही बाजूने टेन्शन येते की नक्की मी काय करू. सांगितले तर तिकडे अवघड होईल आणि नाही सांगितले तर इकडे अवघड होईल. आणि तेवढ्यात ऋषिकेश जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि विचारतो की जानकी अगं काय झालं, तू कसला इतका विचार करते. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा म्हणते की जानकी तुझे लक्ष कुठे आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी सांगतो, कारण आता शर्वरीच्या चोरोटीचा हा इतका मोठा कार्यक्रम करायचा, घर सजवायचं, डेकोरेशन करायचं, आता काय काय करायचं नाही ती तयारीचा आता जानकी विचार करत असते. मेनू कोणता ठरवायचा जानकी याचाच तू विचार करते ना. आणि आई अगं बघितलंस का तू जानकीच्या मनात काय काय असतं ते सगळं काही मला कळते. तेव्हा आता सुमित्रा हसून म्हणते की हो ना, तुला सगळं काही बायकोच्या मनातील कळत असते, अगदी मनकवडा आहेस तू. अरे पण माझ्या मनाचं काय, आईच्या मनात काय चाललंय हे तरी ओळखायला शिक. ऋषिकेश विचारतो की काय ग आई काय. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे गुलाब शर्वरीकडे गेलेला आहे, त्यामुळे मदतीसाठी कोणी नाही, चल बरं तू वरचे ते डब्बे काढून दे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की एवढंच काम आहे, म्हणून ते दोघे आता किचनमध्ये जातात. परंतु जानकीला मात्र आता यांची जी काही अगदी आनंदाची तयारी आहे आणि आता नेमकं हे जे काही आहे ते सगळं बघून आता खरंच खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे गुलाबदादा सगळे काही मिठाईचे बॉक्स घेऊन आता शर्वरीच्या घरी येतो. विक्रांत म्हणतो की रणदिवे खरंच ग्रेट आहेत बाबा, खरंच इतके मिठाईचे बॉक्स. तर लगेच शर्वरी म्हणते की हो आहोत आम्ही ग्रेट. आणि शरू अगं इतक्या मिठाईची काय गरज आहे असे विक्रांत विचारतो. तेव्हा गुलाबदादा आता तेथे बसते, शर्वरी त्यांना सरबत वगैरे देते. तेव्हा आता गप्पा करता करता गुलाबदादा म्हणतात की अहो विक्रांत दादा असं काय करतात तुम्ही, आणि आमच्या शर्वरी ताईने इतकी गोड आनंदाची बातमी दिली, मग तुम्हाला काही गोडाधोडाचं द्यायला नको का. हे सगळं काही आमच्या आईसाहेबांनी पाठवलेले आहे आणि खास म्हणजे आमच्या शरुताईंच्या आवडीची मिठाई सुद्धा. तेव्हा आता मालती तेवढ्या दरवाजात येते आणि अरे वा असं थोडंसं कडक शब्दात म्हणते. तर गुलाबदादा खूपच घाबरतात, लगेच उठून उभे राहतात. तेव्हा आता मालती परत हसते. मालती आता खूप प्रेमाने गुलाबला बसायला सांगते आणि शर्वरीला म्हणते की अगं तू फक्त गुलाबला सरबतच दिले का, अगं तुझ्या माहेरची माणसं आहे ना, त्यांचा पाहुणचार अगदी मस्त व्हायला हवा. आणि हे बघ गुलाब, सुमित्रा ताईंना सांग की त्यांचे खरंच खूप खूप आभार, हे सगळं काही खूप पाठवले त्यांनी. आणि त्यांना निरोप सांग की शर्वरीच्या बाबतीत काही काळजी करू नका, निश्चिंत राहा, येथे काळजी घेण्यासाठी मी आहे. आणि जेव्हा शर्वरी माहेरी येईल तेव्हा मात्र तुम्ही तिचे हवे तेवढे लाड करा. तर विक्रांत आणि शर्वरी हे बघून अगदी खुश होतात. तेव्हा आता हे सगळं काही बघून गुलाबला तर खूप आनंद होत असतो. तर विक्रांत सुद्धा आता गुलाबला विचारतो की काय रे गुलाब, काही म्हणायचे का तुला. तेव्हा आता गुलाब म्हणतो की नाही, कारण गुलाबला तर आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो आणि देव कधी कधी इतकं जास्त देतं तर चिमण भरून येतो. आणि चला आता शर्वरी ताई आणि विक्रांत दादा मी आता निघतो. आणि जाताना म्हणतो की शर्वरी ताई आई साहेबांनी तुम्हाला फोन करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि गुलाबदादा निघून जातात. तर मालती म्हणते की हो खरंच किती गोड आहे गुलाब, आणि एकतर इतकं येताने सामान घेऊन आला. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की आई अगं तू सुद्धा काही कमी गोड नाही, तू गुलाबशी इतकं गोड बोलले की तो उड्या मारत मारतच घरी निघून जाईल. तेव्हा आता शर्वरीला आणि मालतीला खूप हसू येते. मालती खुशून म्हणते की विक्रांत काय माझी मस्करी करतोस का, म्हणून सगळेजण खुशून हसतात. त्यानंतर आता इकडे ओवी मोबाईल घेते आणि क्यूटूला व्हिडिओ कॉल करते. तर लगेच तिकडून ऐश्वर्या हाय ओवी
असं बोलते। तेव्हा आता लगेच ओवी विचारते की हाय क्यूटू, तुला माझ्याशी नक्की महत्त्वाचं काय बोलायचं होतं? तेव्हा आता ऐश्वर्याला ज्या प्रॉपर्टीच्या फाईलबद्दल बोलायचे आहे तर त्याबद्दल आता लगेच ती ओवीला म्हणणार असते। त्यासाठी ती ओवीबरोबर खूप गोड बोलते की ओवी, आज आपल्याला एक आणखीन खेळ खेळायचा आहे। ओवी विचारते की आजच? तर ऐश्वर्या म्हणते की हो, आजपर्यंत खूप सिंपल असे राऊंड होते, परंतु आता मात्र तुला एक असा गेम खेळायचा आहे। ओवी विचारते की सोपा म्हणजे नक्की काय करायचं आहे, कोणतं काम मला करायचं आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तुला आईच्या रूममधील जे कपाट आहे त्यातून निळ्या रंगाची फाईल घेऊन यायची आहे। ती निळ्या रंगाची फाईल शोधून घेऊन यावी लागेल। तेव्हा आता ओवी विचारते की निळ्या रंगाची फाईल? तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो, ती फाईल तुला मला आणून द्यायची आहे। तेव्हा आता ओवी म्हणते की ती फाईल तर आईची आहे, ती फाईल तुला कशाला लागतेस? मी तुला ती फाईल देऊन काय करू? तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम खोटं बोलते की ओवी, अगं तोच तर टास्क आहे, तुझ्या आईने तुझं गिफ्ट तोडले, त्यामुळे ती फाईल तू मला आणून दे आणि आपण मात्र ती फाईल लपून ठेवूयात, म्हणजे फिटून फाट होईल। आता लगेच ओवी खुश होते। ओवी म्हणते की बरं बरं, परंतु आता मात्र ती फाईल मी तुला कशी शोधायची, कुठे असणार? तेव्हा मात्र आता लगेच ओवी म्हणते की हो, ती फाईल मात्र तू घेऊन यायची, निळ्या रंगाची फाईल आहे, तर तुला ती शोधून आणावीच लागेल। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की बघते नाही, शोधून आणावीच लागेल आणि हा टास्क तू जर पूर्ण केला नाही तर ओवी, हा गेम मात्र एंड होईल, तुला ती फाईल आणून द्यावीच लागेल। आणि हे बघ, जर तू मला ती फाईल आणून दिली नाही तर तुला काहीच गिफ्ट वगैरे नाही मिळणार आणि मॅथ्समध्ये तुला मार्क्स सुद्धा मिळणार नाही, मॅथ्समध्ये तू टॉप सुद्धा होणार नाही। आणि जर तुला तसं व्हायला हवे का? तर ओवी म्हणते की नाही। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की मग टास्क पूर्ण करशील ना? तर ओवी म्हणते की बरं ठीक आहे, मी करते पूर्ण। ओवी लगेच आता ती फाईल आता शोधण्यासाठी जानकीच्या रूममध्ये येते। त्यानंतर आता जानकी आणि सुमित्रा किचनमध्ये असतात, तर सुमित्रा चहा करायला घेते, तर जानकी म्हणते की आई मी करते, परंतु सुमित्रा म्हणते की नाही मी करते। आणि तेवढ्यात आता म्हणत असते की आई मला तुमच्याशी बोलायचं आहे, परंतु तेवढ्यात आता सुमित्राला शर्वरीचा कॉल येतो आणि जानकीचं बोलायचं राहून जाते। तर लगेच आता सुमित्रा विचारते की काय ग शरू, मिळाली का मिठाई? तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई, अगं कशाला इतकं सगळं काही पाठवले? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं आमच्या शर्वरीला काही कमी पडायला नको आणि शर्वरीचे लाड आम्ही नाही करणार तर कोण करणार बरं? तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की अगं विक्रांतची आई आहे ना, आणि हे बघ इतके लाड आतापासून कशाला बरं? तेव्हा सुमित्रा खोशून विचारते की अगं मला सांग, त्यांनी मिठाई खाल्ली का? तर शर्वरी म्हणते की हो खाल्ली ना। तेव्हा आता शर्वरी आईला विचारते की आई, अगं तेथे जानकी वहिनी आहेस का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो आहे। कमाल आहे अगं शरू, माझं फक्त निमित्त असते आणि बोलायचं असतं तर नेहमी तुला जानकी बहिणीशी। तेव्हा आता जानकी फोन घेते, तर शर्वरी विचारते की जानकी बहिणी तूच आहेस ना? तेव्हा आता जानकी म्हणते की हो मीच आहे, बोला। तेव्हा आता शर्वरी अगदी घाबरत म्हणत असते की वहिनी, अगं त्या मुलीला आपण 2 लाख रुपये दिलेले आहेत, त्यासाठी आपल्याला पुढचे सुद्धा पैसे तयार ठेवायचे आहे। हे ऐकून जानकीला आणखीन धक्का बसतो। जानकी म्हणते की काय बोलतात? तेव्हा आता जानकी लगेच बोलण्यासाठी बाहेर येते आणि आता ती शर्वरीला म्हणते की हा सर्व काय प्रकार आहे? 2 लाख रुपये आपण तिला दिलेले आहेत, मग आता आणखीन पैसे कुठून द्यायचे? आणि हे बघा वंश, ते 2 लाख रुपये कसे कसे दिलेले आहेत हे माझं मला माहिती आहे, आणि 2 लाख रुपयाचं जे काही आहे तर ऋषिकेशला किंवा घरातील कुणाला याबद्दल काही माहिती नाही, मग आता इतके दुसरे पैसे मी कुठून तयार करू? आणि हे बघा शर्वरी वंश, आपण आपल्याच माणसांना फसवतो, त्यांच्या प्रेमाचा आपण अपमान करतो, मग असं करून आपण त्यांना फसवायला नकोय। प्लीज वंश, मी तुम्हाला सांगते की एकदा जे खरं आहे तर ते आपण त्यांना सांगून टाकूया, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते की हे सगळं थांबवा। तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं तुला येथे काय सुरू आहे ते नाही माहिती, अगं जानकी बहिणी तुला कळत नाही की आई तुझ्याशी जसे वागतेत ना तशी माझी सासू माझ्याशी वागते, आणि हे असंच प्रेम आणि आदर मला हवं आहे, आणि वहिनी मला बाळ हवं आहे, आणि त्यासाठी फक्त मला एकच मार्ग दिसतोय, साठी मला काही प्रश्नच नाही, मी नाही थांबू शकत। आता त्या मुलीला आपण इतके पैसे सुद्धा दिलेत, 2 लाख रुपये, त्यामुळे आता जे काही ठरलं ते ठरलं, बाद झालं, आता तू याबद्दल फक्त कुणाला काही म्हणू नको। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा वंश, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते की असे करू नका, जर घरी कळले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं मग माझ्या घरी काय होईल? अगं जानकी वहिनी माझा संसार तुटे, वहिनी प्लीज। आणि तेवढ्यात जानकी म्हणते की वंश आहो, आणि तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते। सुमित्रा म्हणते की जानकी काय? अगं मी सरबत बनवून नानांना सुद्धा देऊन आले, तरी सुद्धा तुमच्या गप्पा ह्या सुरू? अगं काय तुमचं इतकं सुरू आहे? जानकी
काही सरप्राईज वगैरे देण्याचं प्लॅनिंग सुरू आहे काय? तेव्हा आता जानकी म्हणते की सरप्राईज कसलं? आणि शर्वरी वंश मी बोलते तुमच्याशी. तर शर्वरी म्हणत असते की वहिनी प्लीज. तर जानकी म्हणते की मी तुम्हाला नंतर कॉल करते, कारण तिथे सुमित्रा असते आणि जानकीला काही बोलता येत नाही म्हणून ती लगेच फोन ठेवते. तेव्हा आता जानकी सांगायला सुरुवात करते की हे बघा आई, शर्वरी वंशची चोर ओटी आहे, त्यामुळे वंशने माझ्याकडे हट्ट केला, त्यांना माझ्याकडूनच हवी तशी साडी हवी आहे. तर सुमित्रा हसते आणि म्हणते की हो, आमची शरू अगदी तुला लुटायलाच बसलेली आहे, कारण तिला विश्वास आहे की तूच तिचे लाड करणार म्हणून. शर्वरीला काय हवं काय नको हे सगळं काही ती तुला सांगते, कारण तिला तुझा आधार आहे, तिला खात्री आहे आपले जानकी बहिणीच पुरवत असते, म्हणून ती तुला सगळं काही मागते आणि कर, माझ्या शरूचं सगळं काही नीट कर म्हणून अगदी चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. आणि सुमित्रा आता आत जाते तर जानकीला भलतच आता आणखीन टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे ओवी खुश होऊन जी काही क्यूटूने तिला ब्ल्यू कलरची फाईल शोधण्यासाठी सांगितलेली असते रूम मध्ये येते आणि ती फाईल कुठे असेल म्हणून सगळीकडे ती फाईल शोधत असते. आता कपाटात बेड खाली सगळीकडे ती फाईल शोधत असते. त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या वाटच बघत असते की ओवी ती फाईल एकदा तिच्या हातात आणून केव्हा देईल. आणि एकदा की ती प्रॉपर्टीची फाईल तिच्या हातात आली, त्या फाईल बद्दल ती विचार करते की जितकं मला आठवते की ती फाईल निळ्या रंगाचीच होती आणि नक्की ती फाईल ओवीला जानकीच्या रूम मध्ये सापडायला हवी. आणि जानकी ऋषिकेशने ती फाईल कुठे बाकीच्या ठिकाणी ठेवली तर नसेल ना, आणि नक्की ती फाईल रूम मध्येच असेल. ऐश्वर्या पॉझिटिव्ह विचार कर आणि ती फाईल ओवी मला नक्की आणूनच देईल. तोपर्यंत ऐश्वर्याला आता खूप टेन्शन येते की फाईल केव्हा तिच्याकडे येईल म्हणून. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जे काही ओवीचं ऐश्वर्याने दिलेलं ते खेळणी आहे तर ती तुटलेली असते आणि तो टेबलवर ती खेळणी पाहतो आणि ती खेळणी परत जोडायला येतो. आणि तेवढ्यात तेथे आजी येते. आजी म्हणते की अरे हेच ते ओवीचं खेळणं आहे ना, ते जानकीने तोडले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आजी काय बोलतेस, अगं आई कधी आपल्या मुलीचं खेळणं तोडेल का? तेव्हा आता आजी म्हणते की नाही, अरे पण ती तुझी लाडकी जानकी आहे ना, तिने ते तोडले, अरे मग तिला ते तिचं देऊन टाकायचं, लहान आहे ती. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आजी हे बघ, एकतर जानकीच्या हातून हे चुकून तुटले आणि ओवी तर हा बॉक्स सोडायला तयार नसते. तेव्हा आता आजी म्हणते की अरे ते सगळं बरोबर आहे, परंतु हा सुद्धा एक जानकीचा आडमुठेपणाच आहे, म्हणून आता आजी सुद्धा मुद्दाम जानकी विषयीच अगदी विरोधी बोलते. अरे तिला देऊन टाकायचं, कशाला ते जवळ ठेवायचं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो अगं असं कसं ते देऊन टाकायचं, आत काय आहे ते बघायला नको का? अगं दुसरंच जर काही असेल तर. आणि आजी हे बघ, तू पेपर तर वाचत असेल. आजी म्हणते की अरे मी तर वाचते, परंतु मला काय म्हणायचं आहे की तू सुद्धा तो पेपर वाच, तुला सुद्धा कळेल की ते कोणी पाठवले म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश चेक करतो आणि आजी अगं यावर तर नाव पत्ता वगैरे काहीच नाही, आणि जो क्यूटूचा म्हणजे टेडीचा फोटो आहे तर ऋषिकेश तो फोटो बघतो आणि टेडी असे म्हणतो. आजी म्हणते की हा कोण टेडी आता? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं टेडी म्हणजे लहान मुलांना आवडणारं एक खेळणं आहे, लहान मुलांना तो खूप आवडतो, त्याचा फोटो तर येते आहे, परंतु नाव पत्ता वगैरे यावर काहीच कुठे दिसत नाही. आणि हे बघ ना आजी, अगं जेव्हापासून हे खेळणं मोडले तेव्हापासून ओवी खूप नाराज आहे, रुसून सुद्धा बसली ती, त्यामुळे आता तिच्यासाठी मला काहीतरी नवीन खेळणं आणावं लागेल. तेवढ्यात ऋषिकेशच्या डोक्यात काहीतरी एक वेगळाच प्लॅन येतो. लगेच तो ते खेळणं घेतो आणि आजी आलोच मी असं म्हणून आजी विचारते की अरे कुठे निघालास? ऋषिकेश म्हणतो की गंमत आणण्यासाठी. ऋषिकेश धावतच खुश होऊन जातो. त्यानंतर आता इकडे ओवीला ती निळ्या रंगाची फाईल सापडते. ओवीला खूप आनंद होतो. ब्ल्यू कलरची फाईल मिळाली म्हणून ओवी लगेच कपाट लावून घेते आणि धावतच ती आता ऐश्वर्याला ती फाईल नेऊन देण्यासाठी निघते. पण त्या अगोदर तिला व्हिडिओ कॉल करते आणि आता ऐश्वर्या खुश होऊन विचारते की अगं ओवी हाय, सापडली का ती फाईल? तेव्हा ओवी म्हणते की हो हो, आणि हीच आहे ना ती फाईल, असे ती फाईल दाखवते. आणि ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की हो व्हेरी गुड, अगं ओवी हीच ती फाईल आहे आणि ही फाईल घेऊन तू बाहेर ये आणि बाहेर ठेव. तर ओवी विचारते की बाहेर कुठे ठेवायची? आणि त्या गुलाबाच्या कुंडीजवळ ठेवण्यासाठी आता ऐश्वर्या तिला सांगते आणि तेथे तू ती फाईल ठेवल्यानंतर तुला बक्षीस मिळेल. तेव्हा आता ते ऐकून ओवी खुश होते आणि बाय करते. तेव्हा ओवी खुश होऊन फोन ठेवल्यानंतर धावतच ती फाईल घेऊन दरवाजा लावून घेते आणि बाहेर येते. ती फाईल तिला आता गुलाबाच्या कुंडीजवळ ठेवायची असते. तेव्हा आता ऐश्वर्या इकडे म्हणते की एकदा की ही फाईल माझ्या हातात लागली की सगळं काही माझ्या हातात आहे. ओवी ती फाईल अगदी धावतच घेऊन जात असते. समोरून जेव्हा जानकी येऊन उभी राहते, ओवी तर आता खूपच घाबरते. तेव्हा आता ओवी म्हणते की आई तूच? तर जानकी
विचारते की तू इतक्या घाईघाईत कुठे जात होती। ओवी ती फाईल आपल्या मागे हातात लपवते तर जानकी विचारते हातामध्ये काय आहे। ओवी म्हणते की आई कुठे जात नव्हते। शेवटी ती फाईल आता जानकीला ती दाखवते तर जानकी विचारते की ही फाईल कसली आहे। तेव्हा आता ओवी मुद्दाम म्हणते की कसली नाही तर लगेच जानकी तिच्या हातातून ती फाईल घेते आणि ती फाईल उघडते। जानकीला आता खूप मोठा धक्का बसतो कारण त्यात सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स असतात। ऐश्वर्या आता तोपर्यंत आता क्यूटूच्या वेशात आता ती खिडकीत येते आणि खिडकीतून हे सर्व पाहत असते। तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी आता खूप ओरडते की ओवी तुला ही फाईल चोरण्यासाठी कोणी सांगितले होते। तेव्हा आता ओवी घाबरतच म्हणते की क्यूटू। जानकी विचारते की क्यूटू कोण क्यूटू आहे। तेव्हा मात्र आता लगेच ओवी तिकडे बोट दाखवते खिडकीत। आता तो क्यूटू म्हणजे ऐश्वर्या उभी असते। तेव्हा जानकी धावतच येते आणि तिचा पाठलाग करत तिला पकडते। तेव्हा सगळेजण बाहेर येतात। जानकी सगळ्यांना आवाज देते। तेव्हा आता सारंग म्हणतो की हा बावला कोण आहे तर जानकी म्हणते की हा बावला नाही तर बावली आहे। तेव्हा मात्र आता लगेच जानकी मात्र ते जे काही टेडीचे जे काही आता कॅश्यूम ते घातलेले आहे नेमकं ऋषिकेश असणार असतो। तेव्हा पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद। ऋषिकेशने गंमत करण्यासाठी हा मुद्दाम टेडीचा वेश घेतलेला असतो। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला